नमस्कार मंडळी, मी सायली सावंत तुमचं पुन्हा स्वागत करते फिरते चपराच्या चॅनलवरती। अशा प्रकारे हा आता रेडी झाला आहे। आता आपण ज्यूसची तर माझ्यासोबत ही माझ्यापेक्षा डरपोक आहे। मी करायला अशीच घरी नाही जाऊ शकत, मम्मीला हाणेल मला। बघते छत्रपती शिवाजी महाराजांची ते मूर्ती आहे, सो त्याच्याच खाली आपण इथे लावलेलं नाऱ्याच्या हाटला नाऱ्याच्या हाटने नाऱ्याला टोचन दिलं। नाऱ्याचा हाट हे ब्लड टेस्ट केला इन द सेन्स, म्हणजे तुम्हाला मराठी माणूस जर पुढे जात असेल, काहीतरी करत असेल, तर मराठी माणसाला काही करायचंच नाही, काही द्यायचंच नाही, त्यांना पुढे द्यायचं जाऊनच देत नाही, द्यायचं नाहीये। नमस्कार मंडळी, मी सायली सावंत तुमचं पुन्हा स्वागत करते फिरते चपराच्या चॅनलवरती। तर आजचा जो ब्लॉग आहे तो खूप 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 माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ॲज वेल ॲज माझ्या फ्युचरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, जसं म्हणाल तसं। तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मी जॉबमध्ये रिझाईन टाकलं आहे म्हणून। झाले मला आता महिना 2 महिने झाला। तर ॲक्च्युली मला जॉब तर करायचाच नव्हता, त्याच्यामुळे मग माझी असं आयडिया आली की काहीतरी छोटासा आपण एक बिझनेस स्टार्टअप करूया म्हणून, काहीतरी बिझनेस स्टार्ट करूया म्हणून। इकडे तिकडे काहीतरी छोटंसं करायचंच होतं। बघत होती काय करूया। सो असंच एक विचार आला डोक्यामध्ये की करूया एक बिझनेस म्हणून, की फ्रूट ज्यूसचा। इन द सेन्स आता जी आपली पब्लिक आहे ती मोस्ट ऑफ आता नेचरकडे वळते, म्हणजे नॅचरल ज्या वस्तू आहेत त्या खायला किंवा प्यायला म्हणजे बघतात आहेत, जास्त करून अनहेल्दी बघत नाहीत, हेल्दी बघतात। सो त्याचनुसार मग मी आता जे फ्रूट ज्यूस असतात तर त्याच्यामध्ये मिल्क फ्रेश मिक्स फ्रूट ज्यूस असा मी ट्राय केला आहे। तर आजचा माझा पहिला दिवस आहे आणि मला माहीत नाही आजचा दिवस माझा कसा जाणार आहे, कारण की बिझनेसमध्ये माझा पहिलाच बोलतात ना, पहिल्यांदा मी पाऊल टाकते ॲज अ मुलगी। तसा आमचा बिझनेस आहेच, पण तो मी त्याच्यात फक्त थोडीशी अशी इन्वॉल्व आहे। म्हणजे तो आमचा बिझनेस होता हारांचा बिझनेस, त्याचा घरगुती बिझनेस आहे, घरातलाच आहे आमचा फक्त। सो हा मी पहिल्यांदा बाहेर जाते, पहिल्यांदा। सो बघूया आता मी आपल्यासाठी हवं असणारं एक मी घरातच ट्राय करते की फ्रेश, हे मी इथपर्यंत दिलेलं आणि नंतरला मी व्हिडिओ काढायला विसरली, म्हणजे अगोदर व्हिडिओ काढायला विसरली। तर फ्रेश मिल्क मिक्स ज्यूस ओनली फॉर 20s, आणि इथे मी छोटासा एक कप काढला आहे म्हणजे ज्यूसचा। सो आपण आता हे कंप्लीट करूया। ह्याला कलर पण करायचं आहे, तर कलर कसं करू मला समजत नाही आहे, बघूया काहीतरी करूया। हे फक्त मी एक रफ करते, म्हणजे त्याच्यावरनं मी नंतर कलर करणार। थोडीशी येते तशी मला। माझी पेन्सिल बघणार तुम्ही, पेन्सिल किती वर्षांनी पेन्सिल हातात घेतली आहे। सो आता हे ओनली फॉर हे कप बिप काढते, नंतर तुम्हाला दाखवते। सो आता इथे मी सगळं लिहिलं आहे, अल्फाबेट सगळे, सॉरी हे काय नाही। आणि हे माझा ग्लास आहे, ती मला आता उसळ वाटते, ती आपली असते ना असं कुटायचं ते वाटतंय मला हे। सो असं आता रेडी झालं आहे। आता ह्याला आपण कलर करूया कसा तो। आता कलरिंगचं बघायचं आहे मला, कारण की कलर नाही आहेत माझ्याकडे, साहिल घेऊन गेला आहे कॉलेजला। सो अभी देखते है ये। तर आता आपलं ते झालं आहे रेडी, मी अशीच पडली दुखला हात। तर आता त्याला म्हणजे आमचा जो आर्टिस्ट आहे साहिल सावंत ते नाही आहेत, तो कॉलेजला गेला आहे। सो अजून एक आहे आमच्या इकडे, सो ती पण करते म्हणजे कलरिंग वगैरे तिचं पण आहे, ती पण त्याच्यामध्येच कोर्स करते। सो ती आपल्याला असं सजेस्ट केलं
की त्याच्यावरती जाड मार्कर जो असतो ना तो लावायला. सो आपल्याला आता जाड मार्कर आणावं लागेल. चलते है, चल ये ये. तर आपण आता आणला मार्कर. आता आपण कलर करूया. कलर करताना कलर नाही, काय बोलतात त्याला, हे करूया, काहीतरी आहे ते करूया आणि मग मी तुम्हाला दाखवते. ओके. तर हे अशा प्रकारे थांबा, अशा प्रकारे केस आहे. अशा प्रकारे हा आता रेडी झाला आहे. आता आपण ज्यूसची तयारी करूया सगळी आणि मग आपण जाऊया पुढे. सो आम्ही लोक आता जातो आहे. काय देवाने आशीर्वाद दिला जातो. सो इकडे माझा ठेला आहे आणि थांबा आता दाखवत. आणि इकडे मी चालली आहे. माहीत नाही आज काय होणार आहे. माझ्यासोबत ही आहे, ही माझ्यापेक्षा डरपोक आहे. तर मी इकडे आली आहे पण एक प्रॉब्लेम झाला आमचा. म्हणजे असं पण असतं की रस्त्याचे मालक असतात, तर रस्त्याचे पण मालक असतात. मग आपण बाजूला लावू शकत नाही. ती लोक कंप्लेंट करतात त्यांच्या मालकाला. हे काय रस्त्याचा मालक, बघूया काहीतरी करायला. अशीच घरी नाही जाऊ शकत, मम्मीला हाणेल मला. बघते. तर बाई ते जे सोनार आहेत ना त्यांनी आम्हाला जागा दिली. माझा आवाज येत असेल की नाही माहीत नाही, त्यांनी आम्हाला जागा दिली. सो बरं वाटतंय थोडं. तो मेहंदीवाला पण प्राचीचं ओळखीच आहे. त्याच्यामुळे तो अरे आओ मॅडम आप लगाओ हमारे जगह पे लगा नाही का. हा, तो त्याची जागा पण देत होता लिटरली. आम्ही आता इथे तो पार्ट आहे. सो तो पार्ट घ्यायचा आपल्याला. पण म्युन्सिपाल्टीची गाडी इकडे गेली आहे. मग ती जेव्हा इकडे ना जेव्हा फिरून जाणार ना तेव्हा मग आपल्याला ती हे घेऊन डब्बा बोलते ते घेऊन स्टॉल घेऊन द्यायचं आपल्याला. तर इकडे काय झालं ना, मी माझा माईक लावलेला पण मी तो कनेक्ट करायला विसरली. तर त्याच्यामुळे माझा व्हॉइसच त्याच्यात आला नाही. तर मी त्याच्यात काहीतरी सांगत होती. बट आम्ही जी म्हणजे पहिल्यांदा लावलेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांची जी जिम आहे तिकडे त्याच्या खाली लावलेलं. म्हणजे तिकडे जिम असं आहे तिथे. तर आम्ही असेच ते उभे होतो. आणि कारण की आमचा ज्यूस संपलेला, आमच्याकडे ज्यूस नव्हता. कारण की आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला कस्टमर्सकडनं की लगेच संपला आमचा ज्यूस. आणि आम्हाला काहीच आयडिया नव्हती. आम्ही फक्त 1 लिटरचं बनवलेलं. आम्हाला वाटलं खपेल नाही खपेल असं आमचं झालेलं. सो आमचं इथे पूर्ण डब्बा खाली झालेला. तेच चैताली आणायला गेलेली. ती आता म्हणजे कस्टमर्स येतात त्यामुळे त्यांना सांगते की नाही म्हणून सगळं संपलं आहे म्हणून, काहीच नाही आमच्याकडे. तर असं झालेलं, तेच मला सांगायचं होतं. सो आता आपला ज्यूस संपलाय. आपण सगळं पॅकअप केलंय बघा. त्याला विचारायला लास्ट उरलेला भेटला बिचारे. ते 30 रुपये नंतर 10 रुपये दिले मी तुला. दिले मी $1 दिला. $10 रुपयाचा $. खिशात आहे खिशात. तुझा काय रे खिशात आहे खिशात. त्याचे पैसे तुझे दिलेले बोलते असं असतं. ऐसा धंदा करोगे तू जा रे. सो आज फर्स्ट डे होता. उद्या सेकंड डेचा आपण करूया चांगलंच. देखते आज का फर्स्ट डे अच्छा काय. नाऱ्याच्या हाटला नाऱ्याच्या हाटने नाऱ्याला टोचन दिलं. नाऱ्याचा हाट हे ब्लड टेस्ट केलं मला भेटलेलं हाड. अरे म्हणजे ब्लड डोनेट. अच्छा तुला डोनेट अजून करायला सांगता येते. संपले. तुला इथे चंद्र फुल लाल लाल. आपण आपली पहिली जी स्टॉल लावलेलं तू कुठे लावलेलं सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मूर्ती आहे. सो त्याच्याच खाली आपण इथे लावलेला.
ज्याचं मी अगोदर ब्लॉग पण केलेला. आपण आता बॅकअप केलंय. नाऱ्या आपला तिकडे क्लोज करतोय सगळं. हो ना बाई, हिची मम्मी माझ्याकडे. तर आता मी घरी आली. ॲक्च्युली मला जास्त वेळ लावायला भेटला नाही गाळा, कारण की म्युन्सिपाल्टीची गाडी पण आलेली त्याच्यामुळे. कारण की फर्स्ट टाईम होतं माझं, त्यामुळे मला एवढं माहीत नव्हतं. सो आपला 8 वाजताच गाळा लागलेला आणि खूप छान रिस्पॉन्स पण भेटला मला. ओके, पण काय झालं की आम्ही निघत होतो म्हणजे सगळं पॅकिंग केलेलं. 9, 9:15 वाजताच आपलं पॅकिंग झालेलं, सगळं पॅकिंग झालेलं. तर मग त्याच्यानंतर काय झालं ना की एक तिकडनं माणूस आला. आम्ही तिकडेच उभे होतो असेच गप्पा मारत, कारण की आपल्याला जे टेबल होतं ना, आपण जे टेबलावरती सगळं मांडलेलं ना, तर ते लावायचं होतं मला. जिकडे होतं तिकडे लावायचं होतं मला, जसं तुम्ही मगाशी बघितलं. तर ते लावलं मी, लावत होतो सॉरी. आम्ही तिकडे उभे होतो असेच, आम्ही गप्पा मारत होतो. तर त्याच्यानंतरला मग एक माणूस आला तिकडनं, मला बोलतो कसं नाही इथे कसं लावलं, इथे मला सांगितलं कोणी लावायला वगैरे, असं तसं. मी म्हटलं मी काहीच नाही, मला आधी काय समजलंच नाही नक्की हा काय बोलतोय, काय समजलंच नाही काय. त्याच्यानंतरला मग तो बोलतो की इथे तुम्हाला लावायला जागा कोणी दिली, असं तसं. मी म्हटलं त्यांनीच दिली म्हणून. आम्ही त्यांच्याशी बोललेलो सुद्धा की आम्हाला द्या म्हणून, असं तसं एकाच दिवसासाठी, कारण की आम्हाला थोडंसं बघायचं होतं की जात आहेत की नाहीत म्हणून असं. तर मग ते झालं सगळं आमचं बोलणं वगैरे. त्याच्यानंतर बोलतो नाही हे लावूच शकत नाही तुम्ही, संस्थेची जागा, असं तसं ते झालं. त्याच्यानंतर तो डायरेक्ट आतमध्ये गेला. ती जिम होती आणि ती मुलंच जातात त्या जिममध्ये फक्त. तर त्या जिममध्ये मी जाऊ शकले नाही आतमध्ये. तो आतमध्ये जात होता, त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. त्याच्यानंतरला मी ते सामान ठेवलं. त्याच्यानंतर आम्ही येत होतो वापस. तर तिकडे एक माणूस बसलेला. तर त्यांना बोलतो कसा की तुला लावायचं असेल तर तू लाव, पण बाकीचं कोण येत असेल आजूबाजूने आणि जर तू त्यांना थांबायला दिलंस तर तुला पण इकडून हाकलून लाव. माझी सनकली. मी त्यांना म्हणले हो काका, म्हटलं तुम्ही ह्यांना कोणाला, जे बाकीचे लोक आहेत, उद्या मला असं समजलं की उद्या रांगोळी जी विकणार आहेत, रांगोळी विक्री आहे ना, तर ती उद्या तिकडे होणार आहे. ओके, सो आजच्या दिवसासाठी आम्हाला पुरेसं होतं. मग ती लोकं काय बोलले की तिकडे रांगोळी ती लोकं घेतात विकणारे. मी त्यांना विचारलं, म्हटलं उद्या जी लोकं रांगोळी विकायला येणार आहे त्यांचं काय. म्हटलं त्यांची उद्या संस्थेची जागाही राहणार नाही. म्हटलं रांगोळी जर आहे तर. म्हटलं बोलतात नाही ती संस्थेची माणसं आहेत ना म्हणून. मी म्हटलं वाघ, आणि डायरेक्ट आतमध्ये गेले. म्हणजे मला बोलायचाही चान्स नाही दिला तिला त्यांनी. म्हणजे ते पळत होते इन द सेन्स. म्हणजे तुम्हाला मराठी माणूस जर पुढे जात असेल, काहीतरी करत असेल, तर मराठी माणसाला काही करायचंच नाही, काही द्यायचंच नाही त्यांना पुढे द्यायचं, जाऊनच देत नाही, द्यायचं नाही आहे. म्हणजे काय आहे. आणि आम्ही लिटरली मुली होतो फक्त तिथे नंतर माझा भाऊ वगैरे सगळे आला. म्हणजे जो स्टार्टअप केलेला आम्ही, तो आम्ही मुलींनीच केलेला. त्याच्यात मुलं वगैरे कोणीच इन्व्हॉल्व नव्हतं, फक्त मुली. एकदा पण त्याच्या अगोदर पण तेच झालं. आम्ही तिकडे विचारपूस करायला गेलेलो, तर तो माणूस बोलतो नाही इथे काहीच नाही लावू शकत, असं. अरे म्हटलं काय आहे. मला तर असं वाटतं त्याला पैसे हवे होते ना, म्हणूनच त्याने असं केलं. म्हणजे काय मराठी माणसाचीच लाज घालतात आहेत. असल्या शिव्या येतात ना मला माझ्या तोंडात, आई शपथ सांगते मी. एवढा वर्स्ट माणूस मी माझ्या आयुष्यात कधी बोलले, वर्स्ट खूप. सो ते जाऊन दे आता. आपला व्लॉग आहे, आपली जे बिझनेस आहे ते. सो लोकांकडनं सुद्धा छान रिस्पॉन्स भेटला मला की काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खाल्लेलं बरं. सो थँक्यू सो मच. तुम्ही जर माझा व्लॉग बघत असाल तर थँक्यू सो मच. सो आता आपण उद्या भेटूया. काहीतरी जर तो माणूस उद्या आला ना, मी तुम्हाला नक्की दाखवीन कोण होता तो माणूस आणि तो काय बोलला. ते माईक आणि कॅमेरा दोन्ही पण रेडी राहील. सो तुम्हाला दाखवेन उद्या. तर आता आपण जाऊया आणि उद्या सकाळपासूनच मी ब्लॉगला स्टार्ट करेन, कारण की मला फ्रूट्स जे आहेत ते सगळं आणायचं आहे. सो अभी चलते है, बाय बाय, गुड नाईट. आणि उद्या मी नक्की तुम्हाला व्हिडिओ पाठवून द्यायची, भेटलाच पाहिजे तो आता.